एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे न्यूयॉर्कचा लास्ट डे। उद्या आमची फ्लाईट आहे बॅक टू फ्लोरिडा। तर बस आणि आता दुपारचे वाजले आहेत 1:30 आणि आता बाहेर निघालो आहोत। आज सकाळपासून खूप लेझीनेस होता, खूप कंटाळा आला होता, कोणालाच उठायचं मन नव्हतं आणि बाहेर सुद्धा वेदर पावसाचं आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की बस झोपून राहावं। तर आज असंच झालं आमच्याबरोबर। फिरलो एवढ्या दिवस आणि आज कंटाळा केला उठायचा, बिकॉज आज असं जास्त कुठे बाहेर जायचंच नाही आहे। तरी पण आता आम्ही जातो आहोत न्यूयॉर्क सिटीमध्ये, म्हणजेच की टाइम्स स्क्वेअरला वगैरे, कारण का शॉपिंग करायची आहे। आज लास्ट डे आहे तर शॉपिंग तो बनता आहे, तर त्याच्यासाठीच आता बाहेर निघालो आहोत आणि बस सुद्धा आता अर्ध्या तासात आहेच। तर म्हटलं की चला इकडून ब्लॉग स्टार्ट करूया आणि मस्त जी काय शॉपिंग करीन, जिथे जिथे फिरीन ते मी तुमच्याबरोबर शेअर करीनच या ब्लॉगमध्ये। तर यस, सुपर एक्साइटेड हो ना प्रिशू? येस येस। तर चला तर मग आता निघायचंच आहे। तर आताच आम्ही जस्ट बसमधून उतरलो आणि इकडे आता आम्ही म्हटलं काहीतरी खातो, भूक लागली। लंचच आहे हा, आम्ही आता 3 वाजले दुपारचे, लेट झालं आहे। तर जस्ट इकडे चालू आहोत आणि ऑप्शन तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। तर हे एवढे सगळे ऑप्शन आहेत आणि याच्यावरती सगळ्यावरती कॅलरीज लिहिल्या आहेत की कोणत्या कोणत्या याचे काय काय कॅलरीज आहेत ते। काय घेतलंस पिशू? तू खाणार आहेस का? तो थोडंसं हे असणार आहे, तो टँगी असणार आहे। मस्त खाऊन पिऊन झालं आहे, पेटपूजा झाली आणि आलो आहोत टाइम्स स्क्वेअरला। मागे बघू शकता मस्त सगळ्या स्क्रीन वगैरे आणि इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स। तर बस आता पाऊस पडतो आहे, दुपारचे 3 वाजलेत। तर आता आपल्याला जायचं आहे रॉकफेलर सेंटरला। येस, चला जाऊया पुढे पुढे। सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे तिकडच्या स्क्रीनवरती, हो ना प्रिशू? हो। पाऊस पडत नाही आहे, पाऊस म्हणजे तसं स्नोई एकदम असं स्नो थोडा थोडा पडतो आहे आणि एकदम थंड वाटतं आहे वातावरण आणि एकदम सगळं ढगाळ झालं आहे, धुकं झालं आहे। पण खूप छान वाटतं आणि वाटतच नाही दुपारचे 4 वाजलेत आता, असं वाटतं की एकदम रात्र झाल्यासारखी। मागे बघू शकता ओयो हे आपल्या इकडे सुद्धा आहे आणि टाइम्स स्क्वेअरला सुद्धा पोहोचलंय। आणि इकडे या साईडला हे हर्षीजचं चॉकलेट सेंटर आहे। खूप छान वाटतं आणि ॲक्च्युली स्नो पडतोय आणि भारी वाटतं एकदम। स्नो फर्स्ट टाइमच बघितलाय, लाईट आहे पण आहे, स्नोच आहे, भारी एकदम।
चालता चालता आम्हाला इतके इंडियन्स दिसत आहेत आणि ते आपल्या मातृभाषेत बोलत आहेत किंवा आपल्या राष्ट्रभाषेत बोलत आहेत, हिंदीत बोलत आहेत. तर एवढं छान वाटतं आहे ना बघून की चला आपलं कोणतरी आहे इकडे, आपली माणसंसुद्धा आहेत आणि खूप महाराष्ट्रीयनसुद्धा आहेत, मस्त मराठीत बोलत आहेत. आम्ही आत्ताच आजूबाजूला ऐकलं तर खूप भारी वाटतं जेव्हा आपण बाहेरच्या देशात येतो आणि हे असं आपली मातृभाषेतलं कोणतरी बोलताना दिसतं तेव्हा खरंच. चला बघायला मिळते का बघूया रॉकेफेलर सेंटर. आता आपण आलो आहोत रॉकेफेलर सेंटरला आणि हे जे तुम्हाला मागे ट्री दिसतंय ते खूप फेमस आहे इकडे. आणि इकडे तुम्ही मागे बघाल खालती तर तिकडे स्नो आहे सगळीकडे आणि स्नोवरती स्केटिंग करतायत आणि खूप फेमस आहे. आणि ही जी लाईन जाते ती लाईन त्याच्यासाठीच आहे, खूप लाईन आहे. अदरवाईज आम्ही पण गेलो असतो पण देवांशी इतका वेळ नाही राहणार. पण खूप छान वाटतंय मागे. आणि मागे H&Mचं स्टोर बघा केवढं मोठं आहे, ते पूर्ण H&Mचं स्टोर आहे हे. खूप छान वाटतं. तर आता आम्ही इकडे चाललो आहोत आय लव्ह न्यूयॉर्क गिफ्ट्समध्ये. हे शॉप आहे गिफ्ट शॉप. सो चला. स्ट्रीटवरती सगळ्या जे ड्यूब्स आहेत गुचीच्या वगैरे ते लोक विकत आहेत इकडे. तर आम्ही आता टाइम्स स्क्वेअरच्या मिनिसोमध्ये आलो आहोत फायनली. कारण का हे जसं नवीन ओपन केलं आहे आता रिसेंटली यांचं खूप ब्रँड ओपनिंग झालं इकडे आणि खूप छान छान स्टफ आहे इकडे. खूपच सुंदर आहे. मागे बघू शकता. तर इकडे थोडं फार शॉपिंग करू आणि मग निघू. तर येस
जस्ट आता आली हॉटेलच आम्ही पोचलो आणि इथे लॉबीमध्येच येऊन बसलो आहोत आणि जसं रिलॅक्स करतो आहोत, कारण का जसं मी मिनिसोमध्ये शॉपिंग केली, तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या क्लिप मी शेअर केल्या. खूप छान होतं मिनिसोचं स्टोर, इतके क्यूटचे स्टफ होते आणि आमची पण थोडीफार शॉपिंग झाली आणि मी जे काय शॉपिंग केलं आहे ते ऑब्व्हियसली तुमच्याबरोबर शेअर करणार, पण घरी जाऊन फ्लोरिडाला, कारण का आता उद्या निघायचंच आहे. जसं की मी तुम्हाला दुपारी बोललीच की उद्याची आमची फ्लाईट आहे रिटर्न, तर उद्या निघायचंच आहे. तर खरंच ही ट्रिप खूप छान झाली, एक मेमोरेबल असणार आहे. सगळ्या मेमरीज आहेत आमच्या. खूप छान झाली ही ट्रिप आणि मिनिसोला शॉपिंग वगैरे केलं आणि आम्ही निघालो. बसने आम्हाला डायरेक्ट इकडेच ड्रॉप केला, आमच्या हॉटेलजवळच अगदी होता, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि पाऊस सुरूच होता, आम्ही दुपारी गेल्यापासूनच पाऊस सुरू होता आणि मध्ये मध्ये स्नोसुद्धा होता. तर खूप ते पण आम्ही एन्जॉय केला. स्नो बघितला, थोडाफार जास्त प्रमाणात नव्हता पण थोडाफार होता, तर खूप छान वाटलं. रॉकफेलर सेंटर बघितलं, तुम्हालाही दाखवलं आणि आईस स्केटिंग वगैरे ते सगळं खूप फेमस आहे. तिकडचं जे ट्री आहे वगैरे ते पण खूप फेमस आहे आणि खूप गर्दी होती. आता जसं हॉलिडे सीझन आहे, आम्हाला वाटलं की क्रिसमसचे 1-2 दिवस असेल, पण नाही, खूप गर्दी होती आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि येस, मिनिसोमध्ये पण एवढी शॉपिंग झाली आणि याची बॅग पण इतकी क्यूट आहे. ही बॅक साईड आहे आणि ही आहे याची फ्रंट साईड. हेअरबेअरची ही बॅग आहे, खूप छान आहे. आणि बस आज खूप मजा केली गाईज. तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.